मन संत मन सहजती पावन. आता असं ज्याचं न मन झालं मन झालं तेच खरं संतांचं मन असतं. आणि हे संतांचं मन हेच खरं पवित्र मन आहे. त्या संत मनाला, त्या कोऱ्या निरलस निस्पृह शांत संत मनाला जो जो वंदन करतो, नमन करतो, तो स्वतःच संत होतो आणि तो स्वतःच परब्रह्म म्हणून उरतो. म्हणून ही शेवटची दोन कडवी 110 आणि 111 ही वाचल्यानंतर मला ते अमन कसं हवं आणि अमन झाल्यानंतर आपणच परब्रह्म कसे आहोत हे प्रकरण संपेल. आता ह्या शेवटच्या दोन कडव्यावर नीट लक्ष द्या. मनाचे नमनी द्वैताची आठणी द्वैताची ओढणी दिली त्याचे ऐसे मन अभंग मन अद्वैत मन शांत सलील सागर मन. मनाचे नमनी, एकदा का मनाचं नमन झालं की मनाचं नमन होतं म्हणजे काय? मनाचे नमनी द्वैताची आठवणी. ज्याच्या मनाचा आशय नष्ट झाला त्याच्या मनातील माझं तुझं भेदाभेद रूपी सर्व द्वैत नष्ट झालं. अद्वैताची ओढणी गेली जाते. मनाचे न मन होणे याचा अर्थच अद्वैताची ओढ मनाला लागणे. आणि अद्वैताची ओढ ज्या मनाला लागली त्याच्या मनातलं द्वैत नष्ट झालं, त्याच्या मनातील विषमता गेली आणि तो केवळ समदृष्टीचा, समभावाचा, समत्वाचा परिपूर्ण अखंड असा ब्रह्म बनला. म्हणून मनाचे नमनी द्वैताची आठणी अद्वैताची ओढणी घी त्याचे ऐसे मन अभंग मन अद्वैत मन शांत सलील सागर मन. शांत सलील सागर मन. सागराचं पाणी अत्यंत निस्तब्ध व्हावं, अजिबात हलू नये आणि सागराचं पाणी प्रशांत परमशांत व्हावं. विश्वातील सागराचं पाणी परमशांत व्हावं. तसं ज्याचं मन परमशांत झालं ते त्याचं मन परमशांत झालं याचा अर्थच त्याच्या मनातील द्वैत भावना नष्ट झाली. आणि ही द्वैत भावना ज्याने नष्ट केली तो जो गुण आहे तो अद्वैताचा गुण ज्याला प्राप्त झाला त्या अद्वैताच्या गुणाने मनातील द्वैत नष्ट झालं आणि मन प्रशांत सागरासारखं अत्यंत नीरव आवाज रहित शांत परमशांत झालं. आणि असं मन झालं याचा अर्थ अद्वैताने द्वैत नष्ट केलं. आणि असं हे जे अद्वैताने द्वैत नष्ट करून जे अखंड मन झालं ते अभंग मन असतं, ते संत मन असतं आणि खरं तेच विश्व मन असतं. म्हणून मनाचे नमनी द्वैताची आठणी अद्वैताची ओढणी गेली त्याचे ऐसे मन अभंग मन अद्वैत मन शांत सलील सागर मन. आता हे सागर मन आपल्या लक्षात आलं की सागर मन प्रशांत मन. असं सागरासारखं विराट झालेलं विश्व मन एक प्रशांत परमशांत मन असतं. हेच संत मन. त्या संतांचं मन हे वैश्विक असतं आणि संतांचं वैश्विक मन प्रशांत सागराच्या पाण्यामध्ये अजिबात तरंग उमटू नये, प्रशांत सागरच प्रशांत व्हावा तसं संतांचं मन वैश्विक असतं आणि ते प्रशांत सागराचं पाणी प्रशांत व्हावं तसं त्यांचं वैश्विक मन परमशांत असतं. सागर मन प्रशांत मन हेच संत मन. आणि अशा मनाला त्यासी करिता न मन होसी तू सहज पिकावन. तर अशा वैश्विक अतिव्याप्त प्रशांत संत मनाला जो जो वंदन करतो तो स्वतःच पावन होतो, तो स्वतःच संत मन होतो, तो स्वतःच वैश्विक मन होतो आणि तो स्वतःच परब्रह्म म्हणून या विश्वामध्ये शोभायमान होतो. इथे आपलं अमन पाद संपला. तेव्हा याच्याकडे सर्वांनी नीट लक्ष द्यावं, चिंतन करावं आणि आपण आपल्या मनाचं अमन होऊन आपल्या मनाचं वैश्विक म्हणून अत्यंत परमशांत म्हणून आपण साधू म्हणून आणि खऱ्या अर्थाने परब्रह्म म्हणून या विश्वामध्ये राहावे अशी विनंती करीत आहे. आणि त्याच विनंतीला धरून त्याच्या चिंतनात तुम्ही राहा, सर्वांनी राहा आणि याची देही याची डोळा आपण परब्रह्म आहोत असा अनुभव घ्या.
अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा न मन किंवा अमन पाद इथे संपन्न झाला असे सांगतो. अस्तु. धन्यवाद.